नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरी कर्वे. वेलकम टू माय चॅनल फूड ट्रॅव्हल टॉक्स. आज मी हा व्हिडिओ एका वाक्याने सुरुवात करणार आहे. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. तर फ्रेंड्स, आजचा विषय अंड नसून तर त्यात प्रेझेंट असलेला विटॅमिन B12 हा आहे. विटॅमिन B12 हे बी ग्रुप ऑफ विटॅमिन्स मध्ये प्रेझेंट असतं. त्याचबरोबर विटॅमिन B5, B2, B3, B6 हे सुद्धा विटॅमिन्स विटॅमिन बी ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. विटॅमिन B12 हा मेजरली नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये आढळलं जातं. फॉर एक्झाम्पल मिल्क, फिश, एग्स, मीट, चीज एक्सेट्रा. त्याचबरोबर काही व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये सुद्धा विटॅमिन B12 प्रेझेंट असतं. फॉर एक्झाम्पल फॉर्टिफाईड सिरियल्स असतील, फॉर्टिफाईड प्लांट मिल्क किंवा न्यूट्रिशनल ईस्ट. ICMR गाईडलाईन्स प्रमाणे नॉर्मल ॲडल्टला डेली 1.2 मायक्रोग्रॅम पर डे इतकं विटॅमिन B12 आवश्यक असतं. जर तुमच्या आहारातून विटॅमिन B12 कमी जात असेल तर तुम्हाला काही लक्षणं काळाने दिसू शकतात. तर ती लक्षणं कोणती? तर एक म्हणजे रुटीनली हेअरफॉल होणं. दुसरी गोष्ट म्हणजे हातापायाला मुंग्या येणं, हातापायाची आग होणं, कमी भूक लागणं, सतत थकवा जाणवणं किंवा इरिटॅबिलिटी, डिप्रेशन यासारखी लक्षणं सुद्धा तुम्हाला दिसू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा. आता सध्या लॅबमध्ये सुद्धा विटॅमिन B12 चेक करून देतात. जर तुमची नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा विटॅमिन B12 कमी आलं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क साधा. मार्केटमध्ये अवेलेबल असलेली विटॅमिन B12 ची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य घ्या. त्याचबरोबर तुमच्या आहारातून जे बेसिकली व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतात किंवा व्हीगन डाएट फॉलो करतात त्या लोकांनी एस्पेशली फॉर्टिफाईड सिरियल्स किंवा फॉर्टिफाईड प्लांट मिल्क किंवा न्यूट्रिशनल ईस्ट असे घटक आपल्या आहारामध्ये अवश्य इन्क्लूड करावं. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. फूड ट्रॅव्हल टॉक्स या चॅनलला मी असेच वेगळ्या विषयाचे व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे. कीप वॉचिंग, स्टे ट्यून्ड. बाय.